हॅलो एव्हरीवन, आज गुजरातमध्ये आहे आमचा लास्ट डे आणि आत्ता आम्ही आहोत सुरतला. सुरतच्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करायला तर नाही जमलं, कारण मावशीच्या घरापासून टेक्स्टाईल मार्केट खूप लांब होतं. त्यामुळे समत बोलला की आपण इथं अंड्याचं खूप छान डिश भेटते आणि मी बऱ्याच दिवसांपासून ऐकलं पण होतं. तर आम्ही फायनली पोचलो आहे चंदनमध्ये. तिकडे 120 प्रकारचे अंड्याचे प्रकार आपल्याला खायला भेटतात. तर मी आणि कुणाल खूप जास्त एक्सायटेड होतो, कारण ह्या अगोदर मी खूप ऐकलं होतं की सुरतला अंड्यांचं खूप छान भेटतं. तर फायनली आम्ही तिकडे पोचलो आणि मेन्यू कार्ड बघून मला आणि कुणाला तर काही समजत नव्हतं की काय मागवायचं, कारण आमचं फर्स्ट टाईमच होतं. त्यामुळे आम्ही ही जबाबदारी दिली समतला. तर समतला सांगितलं की तुझ्या हिशोबाने जे तू खाल्लं असशील, जे छान टेस्ट असेल ते तू ऑर्डर कर. तर त्यांनी त्याच्या हिशोबाने ऑर्डर केलं होतं. आणि ह्यांच्या मेन्यू कार्डची एक खासियत ही आहे की मेन्यू कार्डमध्ये ते लोक मेन्शन करतात की जी आपण डिश मागवली आहे ती किती अंड्यांची असेल आणि डिश बनल्यानंतर कोणत्या कलरची दिसेल. हे मला थोडंसं वेगळं वाटलं. स्टार्टरमध्ये आम्ही बॉईल एगचं ग्रीन मसाल्यामध्ये हे काही मागवलं होतं. त्याचं नाव तर मला आत्ता नाही आठवते, पण टेस्ट खूप जास्त टेस्टी होती. आणि आत्ता मला व्हॉइस ओव्हर करताना पण तोंडाला पाणी आलं आहे. खूप जास्त टेस्टी होतं. आणि ह्यांच्या पाव बघा कसे छोटे छोटे आहेत. ते स्वतः पाव तिकडे तयार करतात. अशा प्रकारचे पाव होतं. आणि मेन कोर्समध्ये आम्ही मागवलं होतं अतरंगी. तर अतरंगी डिश असं आहे की त्या डिशला 3-4 लोकं खाणारे पाहिजे. आमच्यामध्ये समर्थ आणि कुणालच खाणारे होते, कारण माझ्याकडनं तर इतकं खाल्लं नाही जात. त्यानंतर आम्ही भुर्जी पण मागवली होती आणि माझ्यासाठी भुर्जी राईस पण मागवलेला, कारण राईस खाल्ल्याशिवाय माझं जेवण तर कंप्लीट नाही होत. लास्टला कोल्ड्रिंक घेतलेलं. सगळ्यांनी मनसोक्त जेवण केलं. आम्हाला तिकडची टेस्ट खूप जास्त आवडली आणि त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.